जमलं. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. एका मुलाचं लग्नच जमना आणि इकून तिकून कसं तरी त्याचं लग्न जमलं आणि जमल्याच्या नंतर त्या मुलीकडे काय म्हणले माहिती का, हे बघ आम्ही आमची मुलगी तुला देऊ, पण आमची एक आट आहे म्हटले. तू ज्या वेळेस या ठिकाणी वराड घेऊन येशील ना, त्यावेळेस तुझ्या त्या वराडामध्ये आम्हाला एकही म्हणजे मथारा व्यक्ती, जुना व्यक्ती दिसला नाही पाहिजे, सर्व तरुण पोरं दिसले पाहिजे. त्यावेळेस त्याच्या जवळच्या मित्र म्हणला हो म्हणला. आधी जमणं म्हणला, कोरोना आलाय हो म्हणला. ते हो म्हणला महाराज, हो म्हणला ना. ते पत्रिका वाटण्याकरता मुलगा गेला ना. गेल्याच्या नंतर तो मुलगा पत्रिका वाटत होता आणि वाटत असताना असाच एका बाबाकडे गेला आणि गेल्याच्या नंतर म्हणला, बाबा ही माझ्या लग्नाची पत्रिका आहे, पण तुम्ही लग्नाला यायचं. बोला की आओ, तुम्ही लग्नाला यायचं नाही. ते म्हणला का रे बाळ्या? ते म्हणला तुम्ही नाही लग्नाला जा येऊ दे की. म्हणला अरे लॉकडाऊन पडले दिवस झालं, बुंदी नाही काय नाही, तू या लग्नाची तरी बुंदी खाऊ दे म्हणला. मला नाही म्हणला, तुम्ही लग्नाला यायचं नाही. ते मथारा ऐकायला तयारच नाही ना महाराज. त्यावेळेस तो मुलगा म्हणला, बाबा मी तुम्हाला लग्नाला नेतो, पण माझी एक आट आहे. त्यावेळेस तो मथारे बाबा म्हणले, काय आट आहे सांग. म्हणले काय नाही, तुम्हाला हे पांढरे केस काळे करावे लागतील. बाबा म्हणले करतो. तुम्हाला हे धोतर शर्ट काढून मस्त जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालावं लागेल. बाबा म्हणले घालतो. म्हणले काय? हे मथारा तयार केलं महाराज, मस्त डाय मी मारली, ते धोतर काढलं, आरमानी पॅन्ट घातली, पेपर कॉटनचं पांढरं शर्ट घातलं. होय प्रसाद भाऊ, हे मथारा केलं गडी रेडी. सगळेजण वराड घेऊन गेले. वराड घेऊन गेल्याच्या नंतर त्या मुलीकडे आले महाराज. कशा करता? चेक कराय करता. मथारा आलं का काय एखादं. एकदा नाही दोनदा नाही, त्याने 3दा चेकिंग केली, पण मथारा सापडायला तयारच नाही. त्यावेळेस सर्व लग्न वगैरे लागल्याच्या नंतर त्या मुलीकडे एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी आला ना. आल्याच्या नंतर म्हटला, हे बघा तुम्ही मुलगी नेण्याकरता मोठमोठाल्या क्लुझर गाड्या आणल्या, बरोबर आहे, आणल्या. जे काय आम्ही तुम्हाला त्या मुलीसोबत हुंडा देणार आहे, ते हुंडा नेण्याकरता तुम्ही मोठमोठाले आयसर म्हणा, पिकअप म्हणा आणले, पण त्या हुंड्यासोबत त्या मुलीसोबत आम्ही तुम्हाला 2 एकर शेती देणार आहेत. ती शेती नेण्याकरता तुम्ही काय आणलंय? मी जुनं ते सोनं सांगालो. मुलीसोबत मुलगी नेण्याकरता तुम्ही गाड्या आणल्या, हुंडा नेण्याकरता तुम्ही गाड्या आणल्या, पण त्या मुलीसोबत हुंड्यासोबत आम्ही तुम्हाला 2 एकर शेती देणार आहे. ती शेती नेण्याकरता काय आणलं? पोरग म्हणलं आता जुटलेलं मोडतंय काय की बापा. काय? पोरग म्हणलं आता मोडतंय. पण त्या ठिकाणी बी मयासारखा एक असा हुशार माणूस होता, मयासारखा. ते म्हणला, हे बघ आता आपला का बोलायचा लाग नाही. म्हणला बापा ते हेअर डाय लावून आणलेलं जे मथार आहे का, आता त्यालाच पुढं कर. म्हणला तेच काहीतरी बोलन. मथारा म्हणला काय बोला? ते समोर मथारा दिसणंच गेलं ना, पण ते मथार होतं पण दिसणंच गेलं ना. ते समोरचे म्हणले, आम्ही मुलगी नेण्याकरता तुम्ही गाड्या आणल्या, हुंडा नेण्याकरता गाड्या आणल्या, पण त्या मुलीसोबत हुंड्यासोबत आम्ही तुम्हाला 2 एकर शेती देणार आहे. ती शेती नेण्याकरता काय आणलं? मथार म्हणला तुम्ही शेती मंडपात आणून दाखवा, नेण्याचं काम आणतं. अहो काय बघायला लागलं ना लग्न. विठाल काय? तो मथारा म्हणला तुम्ही 2 एकर शेती मंडपात तर आणून द्या, अगोदर मंडपात आणून दाखवा, मग आम्ही नेऊ कशी न्यायची ते. मग त्या ठिकाणी जर ते मथारं नसलं असतं, ते झालं असतं का? अहो त्याला तसंच माघारा यावं लागलं असतं.